आपली आई अत्यवस्थ असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली मदत ही देवापेक्षा कमी नसल्याचे मनोगत वागळे इस्टेट रहिवासी दिनेश सोनकांबळे यांनी व्यक्त केले। आपली परिस्थिती बेताची असल्याने आपण खर्च करू शकत नव्हतो, त्यावेळी आव्हाड यांनी संपूर्ण रात्र जागून आपल्या आईला सर्व वैद्यकीय मदत मिळवून दिल्यानेच तिचे पेन वाचल्याचे सांगताना सोनकांबळे यांचे डोळे पाणावले होते। ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रामनगर येथे राहणारे दिनेश सोनकांबळे हे एक सामान्य नागरिक, कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांचे लागेबांधे नसल्याने आपण बरे आणि आपले काम बरे एवढेच त्यांना माहीत। काही दिवसांपूर्वी सोनकांबळे यांची आई घरात पडली व बेशुद्ध झाली। अत्यंत घाबरलेल्या स्थितीत सोनकांबळे यांनी त्वरित आईला वागळे इस्टेट मधील डॉक्टर ठाकूर यांच्याकडे नेले। त्यांनी तुमच्या आईची स्थिती अत्यंत नाजूक असून ऑपरेशनसाठी 2 लाख रुपयांची सोय करण्यास सांगितले। हे ऐकून सामान्य माणसाचे जे होते ते सोनकांबळे यांचे झाले। पैसे उभे कसे करायचे हा पेच होताच, त्यातच आईच्या वाचण्याची शक्यता देखील कमी होती। अशा मनस्थितीत सोनकांबळे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन लावून आपली व्यथा सांगितली। आव्हाड यांनी त्वरित डॉक्टरांशी बोलणे करून ऑपरेशन करायला सांगितले। डॉक्टरांनी आपल्याकडे अतिदक्षता कक्ष नसल्याचे सांगताच आव्हाड यांनी आपले केशरी रेशन कार्ड घेऊन ठाण्यातील कौशल इस्पितळात जाण्यास सांगितले। तेथे आईला घेऊन जाताच इस्पितळात बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। रात्र बरीच झाल्याने आता आव्हाड यांना फोन करावा की नाही असा विचार करत त्यांनी घाबरतच आव्हाड यांना फोन केला। जितेंद्र आव्हाड यांनी लागलीच कौशल इस्पितळ प्रशासनाला फोन करून बेड उपलब्ध करून दिला। आव्हाड यांचा फोन जाताच खडबडून जागे झालेल्या डॉक्टरांनी सोनकांबळे यांच्या आईचे सकाळीच ऑपरेशन केले व सायंकाळपर्यंत त्यांची आई बोलू देखील लागली। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 3 वाजेपर्यंत एक आमदार संबंध रात्र एका सामान्य नागरिकासाठी जगतोय हे पाहून सद्गदित झालेल्या सोनकांबळे यांनी आभार मानायला फोन करताच आव्हाड यांनी त्यांच्या आईची चौकशी केली व आईची सेवा हीच ईश्वर सेवा असून सदैव आईजवळच राहा असे सांगितले। त्यांच्या या बोलण्याने भारावून गेलेल्या सोनकांबळे यांनी आपल्या माणसातच देव सापडला असे मनोगत व्यक्त केले। नमस्कार मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव दिनेश दत्तू सोनकांबळे। मी रामनगर वागळे इस्टेट ठाणे इथे राहत असून दिनांक 5 संध्याकाळी 6-4:30 दरम्यान माझी आई गाडीवरी जात असताना खाली पडली। तिच्या डोक्याला मार लागला। डोक्याला मार लागल्यानंतर तिला 6:30-8:30 दरम्यान श्री हॉस्पिटल या ठिकाणी मध्ये घेऊन गेले। तिकडचे डॉक्टर मिस्टर ठाकूर त्यांच्या श्री हॉस्पिटलमधून त्यांनी आम्हाला सांगितलं की डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा MRI करा, CT स्कॅन करा आणि अर्जंट करा। मग आम्ही ज्युपिटर स्कॅन सेंटर हरिनिवास या ठिकाणी आईचा CT स्कॅन केला। 9:30-10:30 दरम्यान तिकडचा रिपोर्ट आला। रिपोर्टमध्ये डॉक्टर ठाकूरांना भेटलो, ते रिपोर्ट दाखवले। रिपोर्टमध्ये समजले की ब्रेनला मार लागल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करायला लागेल आणि ते ऑपरेशन करायला लागेल तिथे काही उपलब्ध नाही आहेत, साहित्य उपलब्ध नाही आहे, मग बाहेरची डॉक्टरची टीम मागवावी लागेल। डॉक्टरांनी सांगितलं म्हणून यासाठी खर्च आहे, 2 लाख रुपये इतका खर्च आहे, तुम्हाला 1 लाख रुपये भरायला लागेल। डोनेशनमधून 1 लाख रुपये भरायला सांगितलं। तर आमच्याकडे पैसे नव्हते, पैसे अवेलेबल नाही आहेत। तर आम्ही विचार केला, बसलो काय करायचं काय नाही। तर 10:30, 11:30, 11:11, 12च्या दरम्यान माननीय आमदार माझे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब त्यांना फोन केला। साहेबांनी एका रिंगमध्ये फोन उचलला। एखाद्या रिंगमध्ये फोन उचलून साहेबांनी सांगितले की डॉक्टर कोण आहे? बोललो साहेब श्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ठाकूर आहेत, जा त्यांना फोन दे। त्यांना फोन दिला, डॉक्टरशी त्यांनी चर्चा केली। ठाकूर असे म्हणाले की ब्रेनला मार लागल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे। 2-3 तासात 4 तासामध्ये ऑपरेशन करणं गरजेचं आहे, कारण की ते ब्लड पसरून जाईल, नंतर पुढे जाऊन त्यांना त्रास होईल। ठीक आहे डॉक्टर, मग त्यांनी बोलले डॉक्टरला दिनेशला फोन, मग मला दिले। मग मला विचारलं तुझ्याकडे रेशनिंग कार्ड कुठलं आहे? बोललं साहेब माझ्याकडे केशरी रेशनिंग कार्ड। अच्छा ठीक आहे चालेल, तू आईला उचल, मी ॲम्ब्युलन्स पाठवतो, डायरेक्ट कौशल्याला घेऊन जा। मी बोललो ठीक आहे सर। 12:30-1च्या दरम्यान मी कौशल्य हॉस्पिटलला पोचलो।
कौशल हॉस्पिटलला पोहोचलो, तिथे डॉक्टरांच्या टीमला भेटलो. बोलो साहेब असं असं मार लागलेला, आईला ॲडमिशन करायचं. ते बोलते तिथे एमर्जन्सी बेड नाही. परत डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना फोन केला. साहेबांनी बोलले काय झालं. 1च्या दरम्यान मी 1-1:30च्या दरम्यान साहेबांना परत फोन केला. साहेबांनी विचारलं काय झालं. तर साहेब इथं डॉक्टर बोलतात की बेड अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, परत त्यांनी दिले. त्यांनी त्या डॉक्टरशी चर्चा केली. तर चर्चा करून त्यांनी बेड अवेलेबल करून दिले. 6:30-7च्या दरम्यान डॉक्टरांची टीम उभा केली. सकाळी 6:30-7च्या दरम्यान आईचं ऑपरेशन झाले. आई सुखरूप बाहेर आली. इतके कमी वेळामध्ये इतकी मोठी अरेंजमेंट, इतकं मोठं योगदान, इतकं मोठं सहयोग हे कोणीही करत नाही. मी फक्त आणि फक्त माझे साहेबच करू शकतात. ती आज सिद्ध झालेलं आहे. मी आजपर्यंत इतके राजकारणी लोक बघितले, इतके राजकारणी जवळून पाहिलेले, 2, 2.5, 3, 4 फोन तर सोडून एक रिंग वाजण्याची वाट न बघता साहेब माझा कॉल उचलायचा. विचारतोय काय झालं का. सकाळी उठून परत मेसेजवर बरे आई. इतकी छोटाशा साधारण कार्यकर्त्यांच्या आईला विचारणार हा एकमेव नेता म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड. आणखी काय त्यांच्याबद्दल बोल, जितके आभार मानावं तितके कमी आहे. जितके बोलावं त्यांच्यासाठी माझ्यासाठी शब्द नाही आहेत. ते इतके दयाळू, इतके प्रेमाळू, इतके मदतगार. देव म्हणतात ना तुम्ही, देव पाहिलं काही. मी देव पाहिले, माणसामध्ये देव लपलेला आहे हे आज सिद्ध. सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब माझे बॉस, माझे धरता करता काही म्हणाल ते माझे साहेब. त्यांचा आभार तर मानायची माझी हिंमत नाही आहे, माझी लायकी नाही आहे. जितके बोला तेवढे शब्द कमी आहे. साहेब आपल्याला जय भीम, नमो बुद्धाय. परत एकदा आपला आभार मानतो आणि माझे मनोगत जय भीम. ब्युरो रिपोर्ट ठाणे बातमीदार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा. तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9819778403. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर देखील आपल्याला संपर्क करता येईल.